1991 साली भारताची अशी परिस्थिती होती की जवळपास सगळं फॉरेन एक्सचेंज संपलं होतं आणि आपल्याला सोनं गिरवी ठेवायला लागलं। तो दिवस आणि आजचा हा दिवस, आत्ताच आरबीआयने 100 टन सोनं बँक ऑफ इंग्लंडमधनं परत आणलंय। दिस शोज दॅट इंडियन इकॉनॉमी इज कॅश रिच। सध्या आपला जो फॉरेन करन्सीचा स्टॉक आहे दॅट इज दी हायेस्ट एव्हर इन द हिस्ट्री ऑफ इंडिया, आणि त्याच्यामुळेच आरबीआयने ही स्टेप घेतली की 100 टन सोनं जे बँक ऑफ इंग्लंडमध्ये पडलेलं होतं ते पुन्हा भारतामध्ये आणलेले, आणि ह्यांनी जगाला एक संदेश गेलेला आहे की नाऊ इंडिया इज ग्रोईंग, इंडिया इज कॅश रिच इकॉनॉमी। सगळ्या जगाचं आपल्या इकॉनॉमीकडे लक्ष आहे। निश्चितच आपल्या देशाकडे, आपल्या इकॉनॉमीकडे बघण्याचा सगळा जगाचा व्ह्यू पुढच्या 5 वर्षासाठी तरी पूर्णपणे बदलून जाईल। त्यामुळे या ग्रोथ स्टोरीमध्ये आपण सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे, अँड द बेस्ट वे टू पार्टिसिपेट इज थ्रू इक्विटी मार्केट्स। ज्या लोकांना स्टॉक्सचं नॉलेज आहे त्यांनी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करा, ज्या लोकांना रिस्क घ्यायची नाहीये आणि एक प्रोफेशनल मॅनेजमेंट पाहिजे त्यांनी म्युच्युअल फंडमधून गुंतवणूक करा। मात्र गुंतवणूक करा। इन्व्हेस्टिंग फॉर नेक्स्ट 15 to 20 years will bring huge amount of returns on your money. So don't forget, India is the place to be, and make sure you invest in this country.